चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज प्रथम आपण या देहाचा जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे, अत्यंत कृतज्ञ आहे. आपल्या प्रेमाने भारावून घेतो. हा वाढदिवस देहाचा असतो एवढं लक्षात ठेवायचं. असो आपण आधी विषयाकडे वळायचं आहे. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत आणि हे चिंतन म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह इथून आपण ही सुरुवात केलेली आहे. आणि सद्गुरू आपल्याला जसं नामस्मरण करायला सांगायचे आणि ते नामस्मरण कसं करावं याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण हरिपाठ केला पाहिजे असंही ते सांगायचे. हरिपाठ म्हणजे स्वरूपबोध, स्पष्ट मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे. नामस्मरण याचा अर्थ नामाच्या द्वारे स्वरूपाचं स्मरण. हे स्वरूपाचं स्मरण कसं करायचं, हे स्वरूप म्हणजे काय आणि ह्या स्वरूपाच्या स्मरणामध्ये रममाण होण्यासाठी आपण किती प्रयत्न केले पाहिजेत हे सगळं मार्गदर्शन ह्या हरिपाठामधून आहे. आणि त्यामुळे हा हरिपाठ वाचता वाचता आपल्याला तो बोध झाला पाहिजे. त्या बोधातून त्या दिव्य स्वरूपाचं स्मरण म्हणण्याचं दिव्य स्वरूपाचं अनुसंधान, त्या अनुसंधानातून आपण जीवन जगलं पाहिजे. हे ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं आहे, आपल्या सद्गुरूंना सांगायचं आहे. म्हणून हरिपाठाचा थोडक्यात अर्थ असं नाही आहे की त्याचं खूप विवेचन करायचं आपल्याला, की प्रत्येक अभंग वाचत असताना ज्ञानेश्वर माऊलींना एक जे सांगायचं आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच भावातून आपण हा हरिपाठ करायचा असतो. प्रथम आपण आज 13वा आणि 14वा अभंग आहे आपला, पण आधी 12 अभंग आपण हरिपाठाचे म्हणूया. 13 आणि 14 अभंगावर अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चौवेदी जाण षटशास्त्री कारण. 18 पुराणे हरिची गाती. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मारू. एक हरी आत्मा जीव शिव समा. वाया तू
देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विना मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर त्यासी भजे ज्ञान देवा ज्ञानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिरसी वाया सायासे करीसी प्रपंच दिन निशी हरीसी न भजसी कवण्यामुळे ज्ञान देव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग विधी देणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त बुझे विण हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला नुरोनी आठेला काहीच मुराला अनुभवे कापुराची वाटी उजळली ज्योती काहीच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे काटक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित भक्त हरिसी न भजत दैवत अनंत
वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा विधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा नाम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधिजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला बुद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरला जाणे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही त्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैका कैसा होय द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठे मौन प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरी विण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामेतील लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपधारी हरी उच्चारण मंत्र आगाध फळे भूत बाधा बेनियाचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण
तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भाव बळे आकळे रवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण निघले संपूर्ण माझे हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे वीणा न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ सिद्धी वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्यमित हरिपाठ ध्यासी कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविचे उत्तम निजस्थानी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे न साधेल जाण द्वैत बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिराचे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ नामस्मरण असं म्हणत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला फक्त आपण जे नाम घेतो आहोत विठ्ठल म्हणा राम म्हणा कृष्ण म्हणा तेवढ्यापुरती ते मर्यादित नाही आहे नाम म्हणजे स्वरूप परत लक्षात ठेवा देवाचं नाव म्हणजे नाम असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेला देवाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं आणि हे दिव्य स्वरूपाचं स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा व्हायला परमेश्वराचं स्मरण ज्यावेळेला आपण म्हणत असतो त्यावेळेला परमेश्वर म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला परंपरेने अनेक देवदेवता आठवतात किंवा देवाचं नाव घेताना सुद्धा आपल्या समोर तिथे रूप आपल्या समोर येतं किंवा आपल्या मनात असतं ज्ञानेश्वर माऊलींना किंवा संतांना हा परमेश्वर अनंत स्वरूप आहे हे पुन्हा पुन्हा सांगायचं लक्षात घ्या आपल्याला ज्या ज्या वेळेला आपण परमेश्वर म्हणतो त्यावेळेला संतांना हे एकच अभिप्रेत असतं ते म्हणजे अनंत स्वरूप
इथेच अगदी सुरुवातीला त्यांनी सांगितलंय की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथूनही चराचर त्यासी भज. म्हणजेच हे जे अव्यक्त आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, सर्व विश्वाला व्यापून आहे, असं जे हे स्वरूप आहे ते परमतत्व आहे, तो परमात्मा आहे, तोच परमेश्वर आहे. हे पुन्हा पुन्हा आपल्याला समजून घ्यावं लागेल, कारण लहानपणापासून आपल्याला स्वरूप म्हणजे नेमकं काही माहीत नाही. सद्गुरूंकडे आल्यानंतर काहीतरी हा शब्द आपण ऐकतो, स्वरूप. आणि हे स्वरूप म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काही येत नाही, कारण ते दिसणारच वस्तू नाही की आपल्याला दिसल्यानंतर डोळ्यासमोर येते. आणि त्यामुळे आपण जे परंपरेने ही जी निरनिराळ्या देवदेवतांची भक्ती करतो, आता ही देवदेवतांची भक्ती म्हणजे नेमकी कोणाची भक्ती आहे, तर ती दिव्य स्वरूपाची भक्ती आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून कोणत्याही देवाची भक्ती, आता हे कसं गंमत झाली बघा, पूर्वी लोक शिवाचे भक्त होते, कोणी विष्णूचे भक्त. मग आम्ही वैष्णव, तुम्ही शैव. आता दोघांमध्ये लढाई व्हायची, आम्ही श्रेष्ठ तुम्ही श्रेष्ठ, की आम्ही कनिष्ठ. इथे जो बोध व्हायचा त्या भक्ती बाजूला जायची, मारामारी सुरू व्हायची. म्हणजे देवाच्या नावाखाली सुद्धा लक्ष न दिल्यामुळे, न कळल्यामुळे लोकांमध्ये भ्रम आहे बराच. अगदी आपल्या म्हणजे एकाच धर्मामधल्याच ह्या अनेक देवदेवतांची नावं घेतल्या गेल्यामुळे आम्ही आमचं दैवत हे, तुमचं दैवत ते, याच्यातच भेदभाव. आम्हाला आमच्या देवाला बेल पसंत आहे, तुमच्या देवाला तुळस पसंत आहे, हाही गोंधळ. म्हणजे अगदी संतांच्या ठिकाणी हीच गोष्ट होती की नरहरी सोनार म्हणून जे संत होते ते विष्णूचे भक्त होते, नाही शंकराचे भक्त होते. आणि विठोबाला कमरेला काय म्हणायचं त्याला, करघोटा म्हणतात, पण दुसरं काय कमरबंद म्हणतात, चांगला शब्द वापरला, कमरबंद. तर ते कमरबंद घालायचा होता एका भक्ताला, म्हणून त्या नरहरी सोनाराला आधी तू ते माप घे आणि बरोबर तो बनव. तो म्हणतो मी नाही बघणार त्याच्याकडे, मी काय विठ्ठलाकडे बघणार, कारण मी शैव शंकराचं भक्त. त्यामुळे तू डोळे बंद करून चल आणि घे माप म्हणणार. तर त्याने डोळे बंद करून घेतला, अशी गोष्ट सांगितल्यामुळे त्याचा बोध आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि ते ज्यावेळेला विठोबाच्या कमरेचं ते माप घ्यायला लागला तर त्याला ते शंकराच्या पिंड दिसायला लागले, म्हणून त्याने डोळे उघडले तर परत विठोबाचे परत डोळे बंद केले. सांगायचा बोध काय होता, तो विठोबा काय आणि शंकर काय, ते एकाच स्वरूपाची दोन रूपं आहेत हे लक्षात घ्यायचं. पण आपल्याकडे तोच गोंधळ आहे की सगळे देव म्हणजे वेगळे वेगळे. नशीब देव एकमेकात भांडतात हे सांगितलं नाही त्यांनी. माणसं भांडतात ते देव पण भांडत असतील ना, कधी कधी आहे पुराणात, तशाही गोष्टी आहेत, लढाया झालेल्या आहेत. पण ही सगळी कल्पना आहे, लक्षात ठेवा. पण हे का केलं, हे ऋषीमुनींनीच केली. पुराणं कोणी लिहिली, ऋषीमुनींनी. असं काय नाही कोणी एऱ्या गाबाळ्याने लिहिलेली नाही. एवढ्यासाठी लिहिली की स्वरूप दिसत नाही म्हणून दिसणारं काहीतरी सांगावं लागतं, म्हणून अनेक देवदेवतांच्या ह्या गोष्टी निर्माण, म्हणून त्याला पुराण म्हणतात. म्हणून कधी कधी आपण पुराणातली वांगी पुराण म्हणजे काय, ते काय खरं नाही असं बरेच लोक म्हणतात. पण इथे स्वरूपाचं स्मरण करण्यासाठी आपल्याला काहीतरी आधार हवा असतो, आणि तो आधार हवा असल्यामुळे अगदी व्यास महर्षींपासून अनेकांनी ही जी पुराणं लिहिली ते स्वरूप त्या रूपात पहा आणि स्वरूपाची भक्ती करा. आता हा बोध अगदी सोपा आहे, पण लोकांना तो लक्षात आला नाही आणि मग त्याच्यात कर्मकांड सुरू झाली. मग बेलच पाहिजे की तुळसच पाहिजे की आणखी वेगळे वेगळे दुर्वास पाहिजे, हे सगळं सुरू झालं. आणि ते नसेल तर पूजा नाही करायची, असं इथपर्यंत अगदी कर्मटपणा निर्माण झाला. आणि त्याच्यातून काही भक्ती गेली बाजूला आणि माणसं आपापसात भांडायची ते भांडतच राहील. भक्तीतून आपलं मन निर्मळ झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट लक्षात. भक्ती कशासाठी करायची आहे, आपलं मन निर्मळ झालं पाहिजे, आपल्याला सर्वांप्रती प्रेम निर्माण झालं पाहिजे, सर्वांच्या भल्याचं चिंतन झालं पाहिजे आणि सतत सद्भावनेतून जीवन जगण्यासाठी भक्ती आहे.
आता ही भक्ती जर अशी प्रत्येकाने केली तर जगात कोणाचं भांडण होणार नाही, कोण कोणाचा द्वेष मत्सर करणार नाही. पण आपल्याला ते कळत नाही. संतांकडे असा द्वेष मत्सर नसतो, खरे संत असतात. पण संतत्वाचा बुरखा घालणारे लोक द्वेष मत्सर करतात, कारण त्यांचं आतून परिवर्तन झालेलं नसतं. आणि म्हणून इथे महत्वाचा बोध लक्ष की परमेश्वर एक आहे हे जे वेदाने सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजलं पाहिजे. आपल्या ऋषीमुनींनीच चिंतन करून ते समजावून सांगितलं आहे की जे अनंत स्वरूप की ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं ते स्वरूप एक आहे आणि विश्वातली रूपं अनेक आहेत. एकाचे अनेक झाले, जसं एकाच समुद्रामध्ये अनेक लाटा निर्माण होतात, की एकाच सूर्याची अनंत किरणं प्रकाशित होतात, तसंच ह्या एकाच स्वरूपातून ही सर्व रूपं निर्माण झालेली आहेत. आणि ही सर्व रूपं निर्माण होताना अगदी पहिले पंचमहातत्व ज्याला आपण म्हणतो की आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व, पृथ्वी तत्व, ही सगळी पंचमहातत्व निर्माण झाली. आणि त्या पंचमहातत्वातून सर्व शरीर निर्माण झाली. सर्व शरीर, फक्त माणसाचं शरीर नाही म्हणत. मग वनस्पती हे सुद्धा शरीर आहे, मासे हे पण चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, लक्षात ठेवा. काय म्हणतो किंवा पशु, पक्षी, कीटक, जीवाणू, माणसं ही सगळी एकाच स्वरूपातून निर्माण झालेली आहे. म्हणून पाहण्याची दृष्टी आपली कशी असली पाहिजे, सम असली पाहिजे. सम म्हणजे काय, सगळीकडे पाहताना हे चैतन्य स्वरूप किंवा ती जाणीव त्या त्या देहातून प्रगट आहे हे सतत स्मरण असलं पाहिजे. की एकाच स्वरूपाची विविध रूपं आहेत, पण आपण सगळे एकाच स्वरूपाचे आहोत. म्हणजे जसं एकाच कुटुंबाचे आहोत की एकाच धर्माचे आहोत म्हणतो ना बऱ्याच वेळेला. खरं म्हणजे एकाच स्वरूपाचे म्हणणं हे सर्वात अतिशय सद्भावनेसाठी चांगली गोष्ट आहे, की चांगला बोध आहे, भाव आहे हे लक्षात घ्या. म्हणून ह्या एकाच चैतन्य स्वरूपातून सर्व रूपं निर्माण झालेली आहेत. म्हणून सर्व रूपांकडे पाहताना तो आपलेपणाने पाहता आलं पाहिजे. आपल्याकडे पाहणं, आपण आज कसे पाहतो, एकमेकाबद्दल काहीतरी आपल्या धारणा असतात. हा माणूस चांगला आहे, हा माणूस वाईट आहे, काही असं आहे ते वाईट आहे. ह्या भेदातून पाहतो, याला म्हणतात द्वैत बुद्धी. भेदातून पाहण्यातून माणसाच्या मनामध्ये विकार निर्माण होतात. तिथेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार निर्माण होण्याचं कारण तिथे द्वैत बुद्धी आहे आपल्याकडे. आज सर्वसाधारणपणे सर्वांकडे द्वैत बुद्धी आहे. ज्या वेळेला आपण हे स्वरूप भावाचा अभ्यास करायला लागतो तेव्हा ती द्वैत बुद्धी अद्वैत होते. अद्वैत होते म्हणजे तिथे दुसरं काहीच नाही, एकच चैतन्य स्वरूप आहे हा भाव आपल्याकडे लक्षात येतो. रूप अनेक, पण ती सर्वांचं स्वरूप एकच आहे. एकाच परमेश्वराची आपण लेकरं ही, असं संत जे सांगतात त्याचा अर्थ तो आहे की एकाच चैतन्य स्वरूपातून आपण सर्व रूपं निर्माण झाली आहेत. आणि ही सर्व रूपं जी निर्माण झाली आहेत त्याला जीवनविद्येने चांगला शब्द वापरला म्हणजे व्यवस्था रूप आहे. म्हणजे प्रत्येक रूप विशिष्ट नियमाने कार्यरत असतं. म्हणजे निरनिळे पशु, पक्षी आपण म्हणतो, कीटक म्हणतो, त्याला प्रत्येकासाठी एक नियम आहे, त्या नियमातून त्यांचं जीवन चाललेलं असतं. पण हा जीवन प्रवाह आहे. हा जीवन प्रवाह आहे, तसं माणसाचं जीवन सुद्धा विशिष्ट नियमाने चाललेलं आहे. आणि हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. म्हणजे खरं ज्ञान जे घ्यायचं ते हे घ्यायचं आहे की स्वरूप एक आहे आणि स्वरूपाची सगळी रूपं अनेक असली तरी ती एकाच स्वरूपाची आहेत. आणि तिथे आपल्याकडे तो अद्वैत भाव म्हणजे सर्वांप्रती आपलेपणा. कोणी असो, अगदी तुमच्यासोबत नाग दिसला तरी नमस्कार करता आलं पाहिजे, लांबून करा, जवळ जाऊ नका एवढंच. कारण तिथे व्यवस्था आहे, ती व्यवस्था रूप आहे. तो अगदी जवळ गेला तो घाबरून तुम्हाला चावेल, रागाने चावणार नाही. म्हणून त्याच्यापासून लांब अंतर राहिलेलं बरं. पण नमस्कार केला तर तुमचं मनही स्वच्छ आणि त्याचंही मन स्वच्छ, ऍक्शन रिॲक्शन बरोबर होते. पण आपण काय करतो, नाग दिसला की पहिली काठी शोधायच्या मागे लागतो. हे नाग आला, साप आला, साप आला. आता ही ऍक्शन त्याच्याकडे रिॲक्शन होते, तोही बघतो काय करताय. आला कक्ष तर चावतो किंवा पळतो, दोन पैकी एक. म्हणजे ही जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती द्वैतातून तिथे. म्हणून अगदी तुकाराम महाराजांनी पण काय सांगितलंय
काय सांगितलंय? सर्प विंचू नारायण परी त्यांचे वंदावे दूर. लांबून नमस्कार कर, मारा म्हटलं नाही त्याने. कारण हा जो बोध आहे स्वरूप भाव, म्हणून हा स्वरूप भाव लक्षात घेण्यासाठी संतांनी सोपा उपाय दिला, म्हणजे त्याला नाव दिलं. खरंच स्वरूपाला नाव नाही, म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. मग काय करायचं? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करायची. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराच्या ठिकाणी हे जे जाणणारं तत्व आहे ते आत्मतत्व आहे, आणि त्या तत्वाला नमस्कार करा, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी देवत्वाचा भाव धरा, असं संत सांगतात. आणि हे संत सांगत असताना हे नाम म्हणजे स्वरूप हे सतत लक्षात असतं. आपण इथे स्वरूप म्हटल्यानंतर त्या स्वरूपाला तुम्ही कोणतंही नाव द्या, पण लक्षात काय आलं पाहिजे? स्वरूप. आता हरिपाठामध्ये पण वेगळी नाव आहेत. रामकृष्ण हरी म्हटलंय, कधी हरिहरी म्हटलेलं आहे, कधी नारायण म्हटलंय. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अंगाने म्हटलेलं आहे. पण त्याचा अर्थ काय? स्वरूपाला लक्षात घेऊन हे नाम घ्या. आपण जे सतत लक्षात ठेवायचं की स्वरूप एक आहे, स्वरूप एक आहे, आणि ते स्वरूप आपल्यामध्ये आणि सर्वांमध्ये आहे. परत समुद्राच्या लाटा जरी अनेक असल्या तरी प्रत्येक लाटेमध्ये समुद्राचं पाणीच असतं, त्याच्याशी दुसरं काहीच नसतं. तसं ही अनंत रूप निर्माण झाली तरी प्रत्येक अनंत रूपामध्ये तिथे ती ईश्वरी शक्ती आहे किंवा चैतन्य शक्ती आहे. म्हणून सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हा बोध दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की सतत हे चैतन्य स्वरूपच आहे, आणि ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण कसं करायचं आहे तसं स्टेप बाय स्टेप. त्याला म्हणून अगदी भक्तिभावाने केले पाहिजे. भक्तीशिवाय जमणार नाही, श्रद्धेशिवाय जमणार नाही. इकडे तिकडे बघत बसला तरी जमणार नाही. त्या नावाखाली तीर्थयात्रा कराल पण मध्ये स्वरूपच स्मरण नसेल तेही उपयोगाचं नाही. म्हणून उगीच वादात पडू नका, तर फक्त ह्या स्वरूपाचं स्मरण करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, याचा अर्थ हे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे हा भाव आपल्या ठिकाणी पुन्हा पुन्हा घेत राहणं म्हणजे नामस्मरण, म्हणजेच ईश्वर स्मरण. म्हणून इथे आपल्याला आवडेल ते नाम घ्या. कोणाला राम म्हणावं असं वाटतं तर राम म्हणा, कोणाला विठ्ठल म्हणावं असं तर विठ्ठल म्हणा. की हे जे आहे इथे फक्त बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. सद्गुरूने आपल्याला विठ्ठल सांगितलं, मग आपण राम कसं घ्यायचं? जसं शैव आणि वैष्णव जसा गोंधळ होतो तसा तो हा गोंधळ आहे. सद्गुरूंनी विठ्ठल नाम नाही दिलं, विठ्ठल हा भाव दिलेला आहे. लक्षात घ्या, विठ्ठल भाव म्हणजे काय? तू चैतन्य स्वरूप आहेस हा भाव आहे. ही सर्व रूप ही एकाच चैतन्य स्वरूपाची आहेत हा भाव. म्हणून विश्वी ठसावला तो विठ्ठल. अर्थ सांगायचे ते की विश्व ज्या मध्ये ठसून राहिलाय तो विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला हे चैतन्य स्वरूप हे लक्षात घ्या. आणि हे चैतन्य स्वरूप कुठे पाहायचंय? सर्वत्र आहे. सर्व रूपामध्ये हे चैतन्य स्वरूप आहे, पण ते आज जीवरूपात आहे. कारण त्याला ते कळत नाही ते स्वरूप आहे. प्रत्येकाला आपण स्वरूप आहोत हे कळत नाही, आणि कळत नसल्यामुळे हा गोंधळ होतोय. समोरच्या प्रत्येक माणसाकडे जर आपण पाहिलं तिथे चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. पाहण्याची दृष्टी बदलेल. म्हणून प्रपंच आणि परमार्थामध्ये एका दृष्टीचा फरक आहे म्हणतात महाराज, तो हाच. ती ज्ञानदृष्टी पाहिजे. कुठेही पहा हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, मग तिथे चैतन्य स्वरूपच आहे. हे स्मरण पुन्हा पुन्हा जरी आलं तरी ते नामस्मरण आहे. एखादं नाम घेऊन तुम्ही तेच स्मरण मुद्दामून बोलत राहिला तर मुखामध्ये सतत राहायला लागलं की त्या भावातून, श्रद्धेतून, आर्ततेतून जेव्हा आपण हे नाम घ्यायला लागतो तर ते आपल्या अंतर्मनात मुरायला लागतं. आणि जेव्हा अंतर्मनात मुरायला लागतं तेव्हा सहज ते स्मरण व्हायला लागतं. आणि हे सहज स्मरण संतांना अभिप्रेत आहे. तुम्ही म्हणाल आम्ही काउंटरवर 1000 वेळा नाम घेतो पण नंतर विसरतो, काही उपयोग नाही. नाम घेणं चांगलं, पण विसरत असेल तर काय उपयोग? सतत चैतन्य स्वरूप आहे ह्याचा विसर आपल्याला सतत सहज होतो. कारण आपण सतत प्रपंचामध्ये अनेक गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो, आणि त्यामुळे ते करत असताना आपण चैतन्य स्वरूप आणि समोरची वस्तू चैतन्य स्वरूप विसरत नाही, विसरून जातो. म्हणजे लक्षात राहत. नुसतं भाजीवाल्याकडे घ्या आणि भाजीवाला मला म्हणणं क्या भैया क्या देत आहे म्हणून असं म्हणतो ना आपण. आणि ते चैतन्य स्वरूप म्हटलं तर जरा भैयाजी म्हणाला ना, भैया भैया करून त्याला दुखवा कशाला? सन्मान करा ना.
की तिथेही चैतन्य स्वरूप आहे, तूही चैतन्य स्वरूप आहे, म्हणून सन्मानाने बोला. म्हणजे व्यवहार तर कराच, पैसे अगदी मोजून घ्या, चांगली भाजी बघून घ्या, पण त्याचा सन्मान मात्र केला पाहिजे हे विसरतो आपण. म्हणून लहान माणूस, मोठा माणूस, श्रेष्ठ, कनिष्ठ हे जे सगळे भाव आहेत आपल्याकडे, की आपल्याला वाटतं आम्ही चांगले शिकले तर म्हणजे मोठे, जे काही कमी शिकले तर अगदी कनिष्ठ. चैतन्य स्वरूप हे चैतन्य स्वरूप असते, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी म्हणतो, सोन्याचा एखादा गोळा तुमच्या हातातून चिखलात पडला किंवा गटरात पडला, काय म्हणाल, नको आता आपल्याला असं म्हणाल नाही, तो शोधायला लागते, हात बीत बुडवून टाकायला, कारण तो हात, तो सोनं आहे हे तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. तसंच प्रत्येकाच्या ठिकाणी हे जे चैतन्य आहे, सोनं तर काहीच किंमत नाही त्याची, हे चैतन्य आहे, त्याची जी किंमत करता येत नाही, ते जर कळलं तर ते कसाही समोर दिसला माणूस तरी ते चैतन्य म्हणून नमस्कार करा, मनातून नमस्कार, मनातून सन्मान, मनातून सर्वांप्रती आदर, ही भक्ती आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ही जी भक्ती आहे, ही भक्ती सतत स्मरणात राहण्यासाठी संत आपल्याला हे मार्गदर्शन करतात. म्हणून आतापर्यंत जे आपण 12 अभंग जे घेतलेले आहेत, त्या 12 अभंगाचं सारच हे की सतत तुम्हाला नामस्मरण करता आलं पाहिजे, कारण ती सवय नाही आपल्याला. पण नामस्मरण करा, नाम जप आणि नामस्मरण याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. संत आपल्याला ते नाम म्हणजे स्वरूपाचं स्मरण करायला सांगतायत. सर्वसाधारण माणसाला वाटतं नाम पुन्हा पुन्हा घेणं म्हणजे नाम जप करणं म्हणजे देवाची पूजा, म्हणजे देवाची पूजा नाही. इथे जिथे ज्याचं नाम घेतलं की तिथे त्याचं स्मरण झालं पाहिजे. राम म्हटलं की तैसा हृदयामध्ये मी राम, असं जे महाराज म्हणायचे ना पूर्वी, की जो मी म्हणतो तिथे राम आहे. आता तू जसं मी म्हणतो तसं समोरचा माणूस आहे मी म्हणतो, म्हणजे मी फक्त राम आहे असं नव्हे. प्रत्येक जण मी म्हणतो म्हणजे प्रत्येक जिथे जिथे मी हा भाव आहे, मग तो कुठच्याही भाषेचा असेल, प्रत्येकाकडे तो मी हा भाव असतो, त्या ठिकाणी तो राम आहे, म्हणजे तिथे ते चैतन्य आहे. म्हणून राम म्हणताना आपल्याच ठिकाणी तो राम, महाराज नेहमी कसे म्हणायचे राम, बघा ऐकलंय की मी तुझं प्रवचन, राम, शरीरातली कंपना अनुभवत म्हणायचं सर, राम, शरीरामध्ये कंपना आली पाहिजे. ही जी कंपना येतात तिथे ते स्फुरण असतं, आणि हे चैतन्याचं स्फुरण आपल्याला अनुभवताना त्या बाहेर काही बघता येणार नाही, लक्षात घ्या. प्रत्येकाच्या ठिकाणी हे स्फुरण आहे, फक्त तिथे आज ज्ञान नाहीये, तिथे ते स्मरण नाहीये, आणि ते ज्ञान नाहीये स्मरण म्हणून त्याला स्मरण द्यायचंय. स्मरण द्यायचं म्हणजे तू चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे जो नाम घेतो त्याने स्वतःलाही स्मरण द्यायचं आहे, आणि सर्वत्र पाहताना त्या स्मरणातून पाहायचंय. समोरच्याला स्मरण असो नसो, आपल्याला मात्र ते स्मरण असलं पाहिजे. हे साधकाचं काम आहे. तुम्ही म्हणाले त्याला कळत नाही, कशाला त्याला राम राम म्हणून नमस्कार करायला पाहिजे, त्याला कळू न कळतो रामच आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाचा आदर, प्रत्येकाचा सन्मान हे असलं पाहिजे. आणि हे करणं म्हणजे समाधी. समाधी हरीची समसुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. जिथे द्वैत बुद्धी आहे तिथे हरी कळणार नाही. तुझं माझं आहे, मी अमका आहे, तू मी श्रेष्ठ आहे, तू कनिष्ठ आहे, मी असा शिकलेला आहे, तू असा आहेस, हे जिथे असेल तिथं तो साधक नाही. की त्याच्याकडे ही द्वैत बुद्धी इतकी प्रचंड असते की तो समोर बघताना न कळत कळत त्याच्याकडे एक दुजेपण असतं, आणि दुजेपण असल्यामुळे त्याला हे अनंत स्वरूप, जे परमेश्वरी शक्ती जी अनंत स्वरूप आहे, प्रत्येक रूपामध्ये प्रकट आहे, ते कळणार नाही. असं स्पष्ट इथे सांगतायत. काय? समाधी हरीची समसुखे विण. समसुख म्हणजे प्रेमसुख. प्रेमाने, आपलेपणाने जेव्हा आपण सगळ्यांकडे पाहतो, ते चैतन्य भावातून जेव्हा पाहतो, तेव्हा आपल्याला जे सुख मिळतं ते प्रेमसुख असतं. प्रेमाने पहा सुख मिळतं, द्वेषाने पहा दुःख मिळतं. साधी गोष्ट आहे. कोणाकडे रागाने पहा, तुम्हाला त्रास असतो, दुसऱ्याला त्रास नाही. म्हणून दुसऱ्यावर रागवायचं म्हणजे काय करायचं? विष प्यायचं आणि तो मरतो का वाट बघायची. करतो ना आपण. आता एखादा म्हणून म्हणतो त्याला मारायचं आहे, काय करू? आपण विष घेऊया. तर तो मरणार नाही, तू मरणार आहे. मग तू रागवून तू स्वतःचा त्रास करून घेतोय, द्वेष करून स्वतःचं जाणीव खराब करून घेतोय, मलिन करून घेतोय. म्हणून तुला
खरं खरं किती सावध राहिलं पाहिजे. पण आपण नकळत कळत कोणावरही रागावतो, कोणावरही चिडतो, पटकन काहीतरी बोलून जातो आणि सर्वांना दुखवतो. म्हणजे दुखवतो कोणाला? देवाला दुखवतो. पण देवळात जाऊन तुम्ही असे बोलू शकता? देवळात गेलात तिथे रामाची मूर्ती आहे असं म्हणाल काय? काय आहे? दगड आहे. बाजूचे लोक मारतील पहिले. आज तिथेही चैतन्य आहे हे लक्षात ठेवा. चैतन्य भावातून तुम्ही तिथे ते राम स्वरूप पाहू शकता. आपल्याकडे ज्ञान असेल तर कुठेही पाहिलं, पण देवळात गेलं तरी मूर्तीला नमस्कार केलाच पाहिजे, कारण ते चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे. चर आणि अचर सर्वत्र आहे. आपली दृष्टी पाहण्याची कशी आहे त्याच्यावर सगळं जीवन आहे. दुसऱ्याची दृष्टी कशी आहे त्याच्यातून तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला आनंद मिळू शकणार नाही. आपल्याला आपली दृष्टी सतत अशीच असली पाहिजे की सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, प्रत्येक रूप चैतन्य स्वरूपाचं आहे आणि म्हणून तिथे त्याचं भलं व्हावं, म्हणून हे भलं व्हावं म्हणून ही सांगते समाधी हरीची. समाधी हरीची म्हणजे स्वरूपाची समाधी. समाधी म्हणजे काय होतं बघा, आपण एखादा विषय कुठलं काही वाचतोय किंवा गाणं गातोय आणि एकदम मग्न होऊन जातो, मग आपण म्हणतो त्याची समाधी लागली म्हणतो ना. किंवा हरिपाठ म्हणता म्हणता डुलकी काढतो, जातो ना कधी कधी, निवांत होतो, मग त्याला काय म्हणतो आपण? त्याची समाधी लागली. कळलं? समाधी म्हणजे समरस होणं. म्हणून हे जे त्या स्वरूपाशी समरस व्हायचं असेल, समाधी हरीची. समसुखे विणं, समसुख म्हणजे जर भक्ती नसेल, प्रेम नसेल तर ती होऊ शकत नाही. दुसरं जर द्वैतबुद्धी असेल, जाणीवेत, तरी ती होणार नाही. तुझे पण असेल, सगळ्यांकडे बघताना हे असं आहे तसं आहे म्हणून मनामध्ये जर आपले अनिष्ट भाव असतील तर तिथे ते स्वरूप स्मरण तुमच्याकडनं होणार नाही. म्हणून समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी असेल तरी ते अनुभवता येणार आहे. म्हणून आता आपल्याला इथे सावध करतात. नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर चालणार नाही. सर्वांप्रती आपल्याला आपलेपणा, सर्वांच्या भल्याचं चिंतन सतत असलं पाहिजे. समोराच्या पाहिलं की मनात भलं होते म्हणता आलं पाहिजे. की आतमध्ये म्हणायची गरज नाही, आतमध्ये तो भाव असतो. लक्षात घ्या, भाव महत्वाचा. म्हणून समाधी हरीची समसुखे विण न साधेलं जाणं द्वैत. पुढे काय सांगितलं? वैभव, बुद्धीचे वैभव. आता पहिलं काय सांगितलंय? द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी म्हणजे दुजेपणाची, तुझं माझं करत बसलेलं आहे ना आपण. म्हणजे माझं, मी आणि मलाच हवं, त्याला नाही म्हणा तरी चालेल, ही द्वैत बुद्धी असते. कळलं? तिथे द्वेष असतो, मत्सर असतो, राग असतो, सगळं आहे. त्या द्वैत बुद्धीचं जर परिवर्तन झालं, कुठे परिवर्तन झालं? ही बुद्धी म्हणजे काय आता हे लक्षात घ्या. आता बुद्धी म्हणजे परमार्थामध्ये बुद्धी म्हणजे निश्चयात्मक वृत्ती. आपल्या ठिकाणी एक निश्चय झाला आणि त्या निश्चयातून जे वागतो त्याला म्हणतात बुद्धी. म्हणून दुजेपणाची बुद्धी आपली इकडे आज निश्चयात्मक आहे. आपल्याला नक्की वाटतं हे सगळं वेगळं वेगळं आहे, आपलं काहीच नाही. पण तिथे सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत हे जर लक्षात आलं तर तिथे निश्चय पाहिजे. कारण आता आपल्याला ते माहीत नाही, म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला ते सांगत राहिलं पाहिजे. ही सगळी रूपं एकाच स्वरूपाची आहेत. सद्गुरूंनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय, ऋषीमुनींनी सांगितलंय. पण तेवढा तरी थोडा विश्वास ठेवा, थोडं श्रद्धेने बघा सगळीकडे की सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत. म्हणून बुद्धीचे वैभव म्हणजे या बुद्धी जी आपल्याला निश्चय करण्याची जी आपल्याकडे ती कुवत आहे, जी शक्ती आहे, निश्चयातून आपण सगळं कर्म करत असतो. कोणतंही कार्य निश्चय झाल्याशिवाय होत नाही आपल्याकडे, कळत न कळत निश्चय असतो. त्यामुळे तो निश्चय जर सद्बुद्धी म्हणजे चांगला निश्चय असेल म्हणून सद्बुद्धी. म्हणून बुद्धीचे वैभव म्हणजे इथे सद्बुद्धीचे वैभव आहे. बुद्धीचे वैभव एका केशी राजे सकळ सिद्धी. म्हणजे दुसरं काहीच नाहीये. बुद्धीने तुम्ही कदाचित खूप पैसे कमवाल, संपत्ती कमवाल, पक्षापक्षामध्ये जाऊन मंत्री सुद्धा व्हाल. बुद्धी दुर्बुद्धीतून होतं जास्त. दुसऱ्याला नावं ठेवून तो वाईट आहे, तो वाईट आहे, मी चांगला, मला मत द्या, असं होतं ना बऱ्याच वेळा. ही जी दुर्बुद्धीतून लोक काही वेळेला यश मिळवतात. दिसायला यश असतं पण खरं ते यश नसतं, त्यांना समाधान नसतं. लक्षात घ्या. खूप पैसे कोणाला बळकावून फसवून पैसे मिळवतात की नाही. आजकाल सायबर काय ह्याच्यावर काय होतात, क्राईम. लाखो आणि करोडो रुपये लोकांचे लुटतायत. पण त्या माणसाला समाधान मिळत असेल का हो? विचार करा. असतील 4-5 माणसं डोकेबाज आहेत, बुद्धी चांगली आहे. बुद्धी म्हणजे दुर्बुद्धी आहे त्यांच्याकडे, सद्बुद्धी नाही.
पण त्याच्यानंतर यशस्वी झाले तर ते काही त्यांच्या बुद्धीचं वैभव नाहीये. मग बुद्धीचं वैभव कोणतं आहे? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीराजे सकळ सिद्धी. हा केशीराज म्हणजे परत स्वरूप लक्षात घ्या. नावं अनेक असते पण आहे ते स्वरूप. स्वरूप कुठे आहे? सर्वत्र आहे. आणि मी म्हणतो तिथे जिथे आपल्याच ठिकाणी ते स्वरूप आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते स्वरूप आहे. हे ज्याला कळलं त्याच्या बुद्धीचं ते वैभव आहे. ती वैभवशाली बुद्धी आहे, ती सद्बुद्धी आहे. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. रिद्धी म्हणजे शरीराच्या ठिकाणी अलौकिक काही शक्ती निर्माण होतात. सिद्धी म्हणजे मनाच्या ठिकाणी शक्ती होतात. आणि निधी म्हणजे सत्वाच्या आपल्याच ठिकाणी आत्मतत्वाच्या ठिकाणी एक विशिष्ट सिद्धी निर्माण होतात. या सिद्धीच्या मागे बरेच लोक धावत असतात. पण ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? तिथे मागे धावू नका. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, सर्व त्या परमानंदी मन नाही. जोपर्यंत स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला तो परमानंद चाकता येत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे तिकडे धावत बसू नका. हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवायचं, त्याच्या मागे लागू नका. फक्त एकच लक्षात ठेवा, एकच फोकस पाहिजे. एकाच ठिकाणी. जसं अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसतोय, माशामुळे खेळण्यातला मासा होता, खरा मासा नव्हता, पण तो डोळा भेदायचा होता. तसं आपल्याला सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. हे पुन्हा 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 स्मरण असलं पाहिजे. इतकं स्मरण असलं पाहिजे की सर्वत्र आवडता बसता आपल्याला ते स्मरण आपल्याकडे व्हायला लागेल. त्यावेळेला ते सतत होते. ते त्याचं उदाहरण ते काय सांगताय? ज्ञान देवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. सतत त्यांच्याकडे ते चिंतन आहे, स्वरूपच आहे, म्हणून त्यांच्याकडे अगदी समाधान आहे. असं समाधान आपल्याला मिळायला हवं. आपल्याला 2 वेळ अगदी भूक लागली जेवल्यानंतर बरं वाटतं ना, ते समाधान असतं. पण परत संध्याकाळी भूक लागते, त्याचं काय करायचं? ज्ञानेश्वर माऊलींना समाधान अखंड आहे, नुसतं थोड्या वेळासाठी नाही. आपल्यालाही ते तसंच मिळवायचं आहे. आणि ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला हा बोध म्हणजे हे स्मरण, चैतन्य स्वरूपाचं स्मरण पुन्हा 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 करावं लागतं. आणि हे पुन्हा पुन्हा करत राहायचंय. म्हणून हा सतत बोध काय दिलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी बरोबर लक्षात घ्या. आणि त्याच्यातून आपल्याला हरिपाठ म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. नाही तर नुसतं आपण म्हणतो, अर्थ आपल्याला कळत नाही आणि नामस्मरण आपल्याकडनं होत नाही. नामस्मरण म्हणजे स्वरूप स्मरण, लक्षात घ्या. एक तत्व नाम म्हटलं म्हणजे स्वरूपाचं ते एक तत्व आहे, त्याचं स्मरण करा असं ते म्हणतात. आणि म्हणून हे स्मरण आपल्या प्रत्येकाला सद्गुरु कृपेने व्हायला हवं की त्या स्मरणातूनच आपलं जीवन आपण जगायला हवं. हे सतत आपल्या जेव्हा चिंतनात राहील तेव्हा एक दिवस असा येईल की जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.